ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यामध्ये भाजपला शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं घेरलंय। पुण्यामध्ये महायुतीमध्येच खटके उडतायत। पाहूया त्यावरचा रिपोर्ट। मेट्रोमध्ये मोहोळ, डेव्हलपमेंटमध्ये मोहोळ, मोहोळांशिवाय काय दिसतच नाही। नैतिकता म्हणून त्यांनी पहिला त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे। शिंदे साहेब, माझी विनंती, या भटक्या कुत्र्यावर तुम्ही आवळा। मला त्याच धर्मात राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या मशिदीमध्ये नमाज पढा। मेधा कुलकर्णी की झाडकी पत्ती आहे। पुण्यात ऐन महापालिका निवडणुकीच्या धामधुमीतच शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपलाच घेरलंय। पुण्यात महायुतीतच खटके उडाले। आधी घायवळ प्रकरणामध्ये धंगेकरांनी कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटलांवर आरोप केले आणि आता जैन बोर्डिंग जागेच्या व्यवहारावरून धंगेकरांनी भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात गंभीर आरोप करत राजीनामा मागितला। तर इकडे शनिवार वाड्यात मुस्लिम महिलांच्या नमाज पठणावरून भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे या आमने सामने आल्या। कुलकर्णी तेढ निर्माण करत असून थेट अटकेचीच मागणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं केली आहे। म्हणजेच काय, पुण्यात भाजपवर शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादीच उभी ठाकली आहे। मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगच्या जागा विक्रीच्या आरोपात मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप झाल्यानंतर व्यवहाराला स्थगिती दिली। पण पक्षाच्या नावाखाली भाजपच्या 4 ते 5 नेत्यांचा व्यापार सुरू असून भ्रष्टाचार उघड केल्याशिवाय राहणार नाही असा चंगच धंगेकरांनी बांधला। यानंतर आता भाजपचे नेतेही खवळले असून धंगेकर नावाच्या कुत्र्याला आवरा असा इशारा श्रीनाथ भीमाले यांनी दिला। मेट्रोमध्ये मोहोळ, डेव्हलपमेंटमध्ये मोहोळ, मोहोळांशिवाय काय दिसतच नाही। आज ही मेट्रो बी त्यांनी धुवून काढली। त्याच्यामध्ये टेंडर प्रक्रिया बघा, कोण ठेकेदार, हे सगळे ह्यांनी लुटले। पीएमटी, एसटी, मोहोळ, सगळे मोहोळच, एकच काम आहे। म्हणून मी म्हणतो, ज्या राजा व्यापारी असतो ती जनता बेकारी होती आणि तशीच परिस्थिती हा राजा व्यापारी आहे आणि हे सगळे व्यापार करायला निघालेत पक्षाच्या नावाखाली, पक्षाला बदनाम करतात। आज तुम्ही बघितलं असेल तर कोणाला खाजगी तुम्ही विचारा, त्यांची 4-5 लोकांची एक टीम आहे भाजपची। ही विकृती आहे। आपला गल्ला कसा भरायचा ही कामं करतात। ही मी सुरुवात आहे आणि ही उघड केल्याशिवाय आपण राहणार नाही। आणि याच्यामध्ये मोहोळांनी काय केलं तर नैतिकता म्हणून त्यांनी पहिला त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे। माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना, ह्याच्यात तुम्ही चौकशी करा। जे चोर आहे त्यांना तुम्ही जेलला टाका। तुम्ही जे म्हणलं ना स्वच्छ प्रशासन, मग तुम्ही तुमच्या जवळच्या लोक, तुम्हाला जे तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांना जरा एकदा घ्या ना। शिंदे साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, जे भटकं कुत्र तुम्ही सांभाळलंय, लूट लागलेलं कुत्र शहरभर फिरतंय, अनेकांनी त्यांनी चावा घेतलाय। मला वाटतं राज साहेब असतील, उद्धव साहेब, नाना पटोले यांनाही चावून ते कुत्र इथे आलेले आहेत। आम्ही युतीचा धर्म पाळणारे आणि आपल्या युतीमध्ये नक्की आपला आदर करतो, पण मला असं वाटतं की हे भटकं कुत्र आपलाही चावा घेतल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी समर्थ आहे। त्याला कुठलं इंजेक्शन द्यायचं आम्हाला माहिती आहे, पण वेळेस तुम्ही शिंदे साहेब, माझी विनंती, या भटक्या कुत्र्यावर तुम्ही आवळा। महायुतीत राहून धंगेकर भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि पुणेकरांसाठी लढताय असं वसंत मोरे यांनी म्हटलंय। धंगेकरांच्या मदतीला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेही आलेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कोथरूडमध्ये चालू आहे। ह्या गुन्हेगारीचं उदात्तीकरण करतानाच तुम्ही लोक दिसताय। गुन्हेगारांना बाहेर कुणी काढलं निवडणुकीच्या तोंडावरती? मग दंगेकरणीचे काय आरोप केले असतील तर ते आरोप तुम्ही, दंगेकर चुकीचा आरोप करतोय म्हणून ते खोडून दाखवा ना। ते न करता त्याला वेगळ्या स्वरूपामध्ये काहीतरी नावं ठेवायची दंगेकरच्या। मला तर वाटतं खरं तर दंगेकरांचं आता कौतुक केलं पाहिजे की सत्तेमधल्या पक्षामध्ये असताना दंगेकर आज ज्या पद्धतीने मुरली मोहोळांचा विषय लावून धरतात, बाकीचे सगळे विषय लावून धरतात, मग दंगेकरांच्या पाठीमागं पुणेकर म्हणून मी सुद्धा 100% उभा राहील। कारण दंगेकरनी ते विषय काढले तर त्याच्यामध्ये तथ्य निघाले। हे झालं दंगेकरांचं। तर पुण्यात महापालिका निवडणुकीत स्वबळाच्या तयारीत असलेली अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे। शनिवार वाड्यातल्या नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिथे मेधा कुलकर्णी यांनी आंदोलन केलं। नमाज पठणाच्या जागेवर गोमूत्र शिंपून शेणानं सावरण्यात आलं। त्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील आंदोलन करत मेधा कुलकर्णी सामाजिक तेढ निर्माण करत असून अटकेची मागणी केली। स्वतःचा आधी असलेला हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं आहे
तुम्ही पुन्हा परत या, अन्यथा तुम्हाला त्याच धर्मात राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या मशिदीमध्ये नमाज पढा. तो दर्गा 1936 साली त्याची नोंद आहे. मग मेधा कुलकर्णी उचलली जीभ लावली टाळायला कसे बडबड करू शकतात? तू सरकार नाहीये, तू सरकारमध्ये काम करणारी लोकांची नोकर आहेस. खासदार असो नाही तर मंत्री असो, इथं आपल्या इथं पंतप्रधान सुद्धा कायद्याच्या अखेरीत येतात, मुख्यमंत्री सुद्धा येतात. तर मेधा कुलकर्णी की झाडकी पत्ती आहे. त्यांनी हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण केला, म्हणजे भेदभाव केला. या अंतर्गत त्यांच्यावर DCP रावले यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. हे मी स्वतः त्यांना मागणी केलेली आहे. सलीचं ठिकाण आहे, त्या सलीच्या ठिकाणामध्ये असं कुठं लिहिलं की इथं मुसलमानांनी यायचं नाही. पण हे जरा आता चमकोगिरी सोडण्यापेक्षा कोथरूडमध्ये काय जळतंय ह्याच्यावर लक्ष देतं पुणेकर त्यांना आशीर्वाद देतील. निवडणूक आहेत, हिंदू मुस्लिम हे चालतं, हे काय नवीन नाही आपल्या देशाला. पण तुम्ही खासदार आहात, तुम्ही खासदार असून तुमच्या डोक्यावर काय जळतंय त्याच्यावर तुम्ही काय बोलणारच नाही का? आज जैन मंदिर विकलं, घाण ठेवलं, महावीरांना घाण ठेवलं, तर तुमचे कुठे गेले तुम्ही? हे जर दुसऱ्या पक्षाचा माणूस असता तर तुम्ही थाईत नाचला असता ना, का नाही गेला तिथं? पुण्यात महापालिकेचीच सत्ता होती, अद्याप निवडणुका घोषित व्हायच्या आहे, पण अचानक महायुतीतच खडाजंगी सुरू झाली आहे. त्यामुळे सध्याचं वातावरण पाहता पुण्यात महायुतीतच फटाके फुटतायत. लक्ष्मण जाधवसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.